आणि या सोहळ्यामध्ये बरेच नामवंत या ठिकाणी समाजसेवक उपस्थित एक जोरदार आहे त्यांच्या सगळ्यांसाठी होऊन जाऊन दे। आज हा सोहळा म्हणजे खरोखर नवीन वर्षाच्या सुरुवातीला सत्यनारायणची महापूजा बुवा अतिशय सुंदर तुम्ही या ठिकाणी भजनाची सुरुवात आणि रूपाचा ध्यानाचा अभंग सादर केला, लाख लाख सलाम करतो। आज तुमच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मी लाख लाख शुभेच्छा देतो माझ्या मंडळातर्फे। तुम्हाला दीर्घायुष्य लाभून दे आणि शतकापार तुमचं आयुष्य जाऊ दे ही त्या सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय बुवा मी। श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा। चलगसके पंढरीला, चलगसके पंढरीला, तू ध्यान जरा तिथे भाव तिथे देव, चल वेगू विठ्ठल रघु माईला। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, करूया उदो 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 अंबाबाईचा, मायेचा वाहेदरा जरी कोल्हापुरा, मायेचा वाहेदरा जरी कोल्हापुरा, येऊया लाभ दर्शनाचा। आणि आपापल्या आई वडिलांचा उदो करा, कारण आई वडिलांच्या चरणामध्ये सामर्थ्य अतिशय सुंदर। या ठिकाणी आमचे परम मित्र आणि सन्मान्य भजन सम्राट बुवा मोहनजी वारंग बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचे लाख लाख आभार मानतोय। तसेच सन्मान्य आदरणीय शरद कदम बुवा या ठिकाणी उपस्थित, त्यांचेही आभार मानतोय। आमचे सन्मान्य बंधू लहू पवार या ठिकाणी उपस्थित, त्यांचे आभार मानतो। ज्ञात अज्ञात भजनी बुवांचे भजन रसिकांचे आभार मानतो या ठिकाणी। तसेच सन्मान्य जिग्नेश सकपाळ यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो। या ठिकाणी माय भगिनी सगळ्या बसले आहेत, त्यांचे सुद्धा आभार मानतोय। बुवाने अतिशय सुंदर या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। बुवा काय काय बोलले त्याचं 7 बारा मी काढले आणि 8 तो उतारो आज त्यांना बर्थडे गिफ्ट म्हणून मी देणार आहे। तुमका काय वाटला? नंतर सुरुवातीत काय बुवा बोलले, फक्त याचा कांडाप काढतय, म्हणजे कांडापची मशीन टाकलं की काय तू? अरे कांडापची मशीन टाकण्यापेक्षा सलून टाक आणि केस काप पहिले। काय मोठेपणा सांगली म्हणता, मी पुढे जायत होते पवारपूरना बाईक वर येत होते आणि माका बघितल्याने म्हणता रॉंग नंबर लागलो। काय त्या बघा सकला या, म्हणजे आज बुवा तुम्ही आज 51 वर्ष झाली तरी मी म्हणते अजून पाळण्यातले बाळच असतात। तुम्हाला स्त्री म्हटल्यानंतर जर एवढा आनंद होत असेल तर तुमच्यासारखा बुवा होणे नको, नाही का? हा गोट्यात खेळा ते आता काय पर्याय नाही तुमका त्याच्याशिवाय। पण बुवा खरोखर, आणि ते जगदीश दादा कोणतरी होते, ते 50-50 रुपये येऊन देत होते। ते म्हणता काळी 4 मध्ये येईल। अहो ते कसे पण येईना, पण परमेश्वराच्या नामस्मरणासाठी आले होते ना मग, होय की नाही? मग एखाद्याची केण करायची, या सन्मानाच्या खुर्चीवर बसायचं आणि एखाद्याची केण करायची, म्हणजे काय आपण मिळवतो मंडळी? जर 100 रुपये आपण मिळवण्यासाठी एखाद्याला कुठची तरी उपमा देत असू तर या सन्मानाच्या खुर्चीवर बसण्याची आपली बुवा लोकांची लायकी नाहीये, ह्या मताचा मी आहे बुवा। कसे काय असं ना ते काळी 4 मध्ये होते, काळी 5 मध्ये होते की कसे म्हणतात जाताना मागू नको म्हणून, म्हणजे तो मागणार वाटलं बिचारो घरात गेलो रडत रडत, माहित आहे काय? तो दांडको आणून केलोय, तुला दांडावताय बघाय तो स्वतः
एका म्हणतात जाताना मागू नको. अरे विचारे कसेपणे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे बुवा. बुवा प्रत्येकाचं प्रारब्ध आहे. म्हणजे व्यसन करणारा मनुष्य व्यसनी असतो असं नाहीये, पण त्याचा काळ ठरलेला असतो. त्या काळामध्ये त्याला प्रारब्ध दिलेलं असतं. आज तुमका देवान दुर्बुद्धी दिलेली आहे, केस कापीत नाही का? या व्यसन आहे, व्यसन. ह्या सुद्धा व्यसन आहे. मी म्हणतोय आज 1 जानेवारी आहे, आज नियम करा. मी पुढच्या बारीला येणार तेव्हा केस कापून घेईन, तर दुसऱ्यांना सांगा व्यसन करू नका म्हणून. आणि मग त्या माहिती का मग आपण दुसऱ्यांना सांगू नये, पहिलं आपण काहीतरी करून दाखवावं. कारण संत गाडगे बाबांनी स्वतः हातामध्ये झाडू घेतली होती, तेव्हा जनतेने झाडू घेतली होती. तुमचा कसा ह्या बघा, ह्या कारखान्या ह्या कसा तुम्ही करा, मी माझा वाढवतोय. अळवत हळवत असतं माहिती ना गावाकडे. बाबू गुहागर काय काय गावात जाऊन सांगशी नाही का? आणि दुसऱ्या बुवानी काय सांगितलं? हा म्हणता लहानपणी मी खूप खूप होते. सांगितलं की नाही बुवानी? म्हणता माझ्या आईच्या मैत्रिणी यायच्या, माझं गाल वाढायचो. गाल वडून वडून लचक बाहेर पडलं बघा त्या गालाच्या. म्हणता तेव्हा मैत्रिणी म्हणायचो की मी 4 दिवस घेऊन जात आहे. तेव्हा म्हणायचे, आई म्हणायची बघा कसल्या गुणाचो आहे. आणि म्हणता बुवाने सांगितलेलं सांगते, मी माझ्या मनाचा सांगित नाही आणि खायच्या बुवाचा वाईट करणे एवढं पॉवर बुवा नाही. पण बुवाने सांगितलं त्या दिवशी माघारणीने यांच्या हळदी कुंकू घातलेला आणि सगळ्या मैत्रिणी लिहिल्या. आणि काय कमी पडलं वाण तर ह्या बायो जायचा अनुक, ह्या बायो दुकानात जायचा अनुक. त्या एका मैत्रिणीने बघितला आणि जाताना ती म्हणता, काय गे पेडणेकरनी तुझं नवरो किती छान आहे, गोड गोमटो आहे. तर हे काय म्हणतात, पण त्या मैत्रिणीने म्हटलं नाही. मैत्रिणी माझ्या मिसेसने म्हटलं नाही की 4 दिवस घराकडे घेऊन जावं म्हणून. म्हणजे ह्यांची अपेक्षा काय, बायकोच्या मैत्रिणी यांना 4 दिवस घराकडे नव्हता. कशासाठी? लादी पुसूक काय? हरिभाऊ अवकीरकर सातारा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर बुवा आपण ना काय बोलतो, म्हणजे जन्माला आल्यानंतर बघा बोलण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागतो. पण आपण काय बोललो आयुष्यामध्ये येऊन काय बोलतो याच्यासाठी, चांगलं बोलणं शिकण्यासाठी अख्खं आयुष्य पडलेलं असतं. म्हणून बोला शब्द आपण कसा उच्चारावा, कारण ही संतांची गादी आहे. आणि या संतांच्या गादीवरती बसल्यानंतर आपण काय बोलतोय, जोगच्या ओघामध्ये आपण काय भान ठेवतोय. बायको म्हणजे साधी सुधी नाहीये, बा म्हणजे आपल्या बाजूने उभी राहणारी, ये म्हणजे येईल त्या परिस्थितीला तोंड देणारी, आणि को म्हणजे कोणासाठी नाही तर आपल्या नवऱ्यासाठी झटणारी बायको असते नाही का. आणि आपण स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे आपण सांगतो, कारण आपल्या राजाचं आपण नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं, लुटेमध्ये कल्याणच्या सुभेदाराची सून आणली होती, छत्रपतींसमोर उभी केली होती. पण छत्रपतींनी काय सांगितलं, अशीच आमची आई असती तर आम्ही झालो असते छत्रपती नाही का. किती आदर. आणि हो छत्रपतींचा एका तोंडाने नाव घेता आणि एका तोंडाने म्हणता बायकोच्या मैत्रिणीने माका नेलं नाही. हो सांगताव आता बायको, पण तुमचं वाढदिवसच केक कापताय घराकडे. काय अपेक्षा, अपेक्षा काय, बाकी बरं काय काय सांगतो. आणि दुसरं एक सांगितलं नाही, म्हणतात जुनं जमानो, जुनं जमान्यात म्हणे माझी आजी बनायची रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. आणि म्हणता आताच्या मुंबईच्या बायका म्हणता सकाळी उठल्यानंतर पॅटर्न लॉक खोलतात. आता हाय किती बायका तो, याच्यातलं कोण पॅटर्न लॉक उघडतात तुम्ही नाही ना. मग आणि यांनी काय सांगितलं नाही, एवढा पीठ घेतात त्यांचं लक्ष म्हणता पिठाकडे नसता चपातीकडे नसता, म्हणता पोळपाट पोळपाट खाणाऱ्यांचा. मुंबईच्या गृहिणी अशा करतील का हो, सकाळ संध्याकाळ काबाड कष्ट करणाऱ्या या गृहिणी आहेत. पुरुषाच्या खांद्याला नाही तर बरोबरीने चालणाऱ्या गृहिणी आहेत. सकाळी उठून लवकर काम करून स्वतः सुद्धा कामावर जाणाऱ्या या गृहिणी आहेत आणि त्या अशा करणारच नाही. एकदा जोरदार आहे या गृहिणींसाठी होऊन जाणे मंडळी. हो काय कुठे बोललं पाहिजे ते जोक तिथे सांगायचे असं नाही आहे ना.
प्रत्येक ठिकाणी तुमच्या दिव्यामध्ये तशा असतील, पण बोरवलीमध्ये नाही आहेत ना. आहेत काय? त्यांना किती वाईट वाटलं, त्या धावणीला फिरून तिकडनं पळपट बिळपट बघू गेल्या होत्या. काहीतरी सांगू चार वाटलेला. आणि दुसरा एक जोक सांगितलं नाही बुवानी, बघा बुवाने सांगितलं त्याच्यावरतीच बोलतोय. दुसरा एक जोक सांगितलं बुवानी की म्हणता यम यम इलेलो, आणि यमान एकात दारू दिला पाहिजे तेवढी, एकात सिगरेट दिला, एका गुटखा दिला. मी म्हणतो त्या तिघांपैकी तुमका काय दिलेला हो? तुमका कसा कळला तो यम इलवतो म्हणून? म्हणजे हे त्याच्यात होते की नाही? तुम्ही काय गुटखावाले होते की दारूवाले की जडीबुटीवाले? बाबा बाबा जनार्दन पेडणेकर बाबा, जडीबुटी लेलो. अरे काय गुलामा, हा बम बम. आता याची पाळी काय माहिती, बाकी काय नाही याची वेळ. आता फक्त भगवी वस्त्र घालायची, हातात कमंडलू घ्यायचा आणि हिमालयात जायचा. बम बम बोलेनाथ, बम बम बोलेनाथ. त्यांना चांगलं होत. बाकी बुवा अतिशय सुंदर. कारण एका तोंडाने चांगलं सांगायचं, एका तोंडाने कुठेतरी वाभाड काढायचं. ह्या मताला मी सहमत नाही. आणि जे चुकतं त्याला पवार बुवा हा बोलणारच. तो तुमचा वाढदिवस असून दे, नाही तर तुमचं 100 वाढदिवस असून दे, जे चुकतं त्याच्यावरती बोट ठेवणारा पवार बुवा आहे. आणि 100% तसंच झालं पाहिजे. कोणाची पाठराखण नाही केली पाहिजे, नाही का? कारण जमानाच असा आहे. या जमान्यामध्ये बुवा कसं आहे माहितीये काय? छत्रपती शिवरायांनी जे आपल्याला वाढवून दिलंय त्याचं स्वराज्य. कारण छत्रपती शिवराय घडण्यासाठी त्यांच्या घरामध्ये प्रथमतः जिजामाता घडली पाहिजे, नाही का? जिजामाता घडली तरच आई छत्रपती शिवराय घडणार आहे, की नाही? छत्रपती जेव्हा पोटामध्ये होते जिजामातेच्या, तेव्हा काय केलं होतं? ते दानपट्टा खेळली होती, तलवारबाजी केली होती, घोडेसवारी केली होती. आणि तिने मनामध्ये ठाणलं होतं माझ्या उदरातून येणारा पुत्र हा स्वराज्याचा रक्षक होणार आहे, नाही का? असं जर प्रत्येकाने मनामध्ये आणलं तर 100% होणार, नाही का? आमची जिजामाता संध्याकाळी 7 वाजलं की टीव्ही समोर. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे, नाही का? का रे दुरावा? तो येणारो तिकडनं बोमता देतात, पप्पा मैं आ गया, अभी तेरे को देखता हूं, तेरा जटा उपाडता हो, नाही का? म्हणजे तसं मी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा संपूर्ण हात आपल्याकडे असतो. व्यसनमुक्ती करा 100% सांगेल, पण ते आपल्या बोलण्यातून सुद्धा दिसलं पाहिजे, आपल्या वागण्यातून सुद्धा दिसलं पाहिजे. आपण भला मोठा झाकान वाढवून ठेवायचा आणि लोकांना सांगायचा व्यसनमुक्ती करा, व्यसनमुक्ती करा, व्यसनमुक्ती करा. ऐकणार कोण आहे, होय की नाही? आपण काहीतरी केलं पाहिजे तर जनता ऐकणार आहे. म्हणून एकच सांगेन बघा, हा दिवस सोन्याचा आहे. भले ते इंग्लिश वर्ष असून दे, पण जानेवारीचा पहिला दिवस आज सगळ्यांसाठी भाग्याचा दिवस आहे. आणि भाग्याचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी बोरवली रिक्षा चालक मालक संघटनेसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी होत. कारण आज कित्येक वर्ष झाली त्यांच्या मनामध्ये आलं असलं तर त्यांनी मोठे मोठे ऑर्केस्ट्रा सुद्धा ठेवले असते. पण भजन का ठेवतात? त्यांना माहिती आहे नामस्मरण, सत्यनारायणच्या पूजेला नामस्मरण झालंच पाहिजे, त्याशिवाय सत्यनारायणची पूजा पूर्ण होत नाही मंडळी. म्हणून म्हणतो बघा, प्रथमतः एक छोटा काव्य यांच्यावरती गजरावरती केलं. थोडं इको द्या ना दादा, कमी केलं. रिक्षा चालक मालक संघटना आली नावा रूपाला, रिक्षा चालक मालक संघटना आली नावा रूपाला, गोरगरिबांचा रखवाला आमचा रिक्षावाला, रिक्षा चालक मालक संघटना आली नावा रूपाला, रिक्षा चालक मालक संघटना आली नावा रूपाला, गोरगरिबांचा रखवाला आमचा रिक्षावाला, अजोरात्र दिवस जोवा अजोरात्र, सेवेसाठी सदा पात्र, सेवेसाठी
आमचा रिक्षावाला गोरवली रिक्षा चालक संघटना गोरवली रिक्षा चालक संघटना प्रवाशांना देती चालना प्रवाशांना देती चालना पवार बुवा करीतो प्रार्थना अतिशय सुंदर बुवाने सांगितलं की एखादी वस्तू जर या रिक्षामध्ये राहिली तर दुसऱ्या दिवशी ते पोलीस स्टेशनला आणून देण्यामध्ये मोलाचा हातभार असतो माझ्या रिक्षावाल्यांचा. रात्री अपरात्री 2 वाजता 4 वाजता एखादा गृहस्थ किंवा एखादी आई आजारी पडली तर धावून जाणारा माझा रिक्षावाला असतो नाही का. त्या ट्रॅफिक मधून सुद्धा वाट काढत जाणाऱ्या माझ्या रिक्षावाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाऊ दे. आणि आज मुंबईची मध्ये किती वाहनं येऊ दे ट्रेन येऊ दे मेट्रो येऊ दे पण मुंबईचा खरा दाता कोण असेल तर माझा रिक्षावाला एक जोरदार टाळ्या त्याच्यासाठी मंडळी होऊन जाऊ दे. म्हणून म्हणतो बघा पवार बुवा करीतो प्रार्थना सुरुवातीला गोर गरिबांचा रखवाला आमचा रिक्षावाला धन्यवाद मंडळी. ज्याची काळी पोळी त्याची वाजवावी टाळी. सन्माननीय आदरणीय किशनजी मिरेकर साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. सन्माननीय मोहनसिंग राजपूत यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद बुवा. बाकी तुम्ही काय बोललात ना अतिशय सुंदर. कारण आई वडील हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्वाचा टप्पा आहे आणि हा टप्पा ज्याला समजला. कारण काय होतं बघा आई आणि बाबा लग्न होईपर्यंत चांगले वाटतात पण माका काय वाटतं माहितीये लग्नानंतर बिघडतात का. अक्षता फेकून मारता ना अक्षता ती पाठच्या खडक्यावर बसते आणि त्याच्यानंतर बिघाड होता नाही का. कारण लग्नाचं जमानच असं आहे ताई. सकाळी धामधूम दुपारी धामधूम संध्याकाळी सामसूम. जुन्या काळात लग्न चालायचे ना आताची लग्न नाही का. पण कालाय तस्मै नमा कालाप्रमाणे चाललं पाहिजे. आपण पहिल्या वेळी पत्रिका सुद्धा ताई बघितल्या जायच्या नाही. आता 36 गुंजवल्या जातात. 36 नाईट रिक्षा स्टँड चालक पालक संघटनेकडून 501 रुपयाचं पारितोषिक या गाण्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद. मितांश नितीन जोशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख धन्यवाद देतोय. सन्मान्य प्रकाशजी कदम बुवा यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय मंडळाच्या वतीने. आणि घरपुरे साहेब यांना नाड ಇಲ್ಲ ಶೊಂಡ ಮಾಡಿಗ ಉನ್ನ ರಂಡ ಮೊನ್ನ ನಾಲ ಎಂಜ ಆರ ಯರ ಎಟ್ಟ ವಮದ ಒತ್ತ સુધાઈ બધું આવડે છે બધું. આ કેસાળેલો નથી આ पिसाळलेलो છે. कुत्र्याचा कोणा असता बघा त्या काय त्या म्हणतात त्या अळशेशी आणखी काहीतरी साधारण तो खालचो भाग काढून टाका वरचो भाग बघा. सन्माननीय रियान यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना लाख धन्यवाद देतोय. मंडळाचे सभासद सन्माननीय आणि आमच्या शंकर परवांचे काका विष्णू
मंडळाचे खजिनदार विष्णू परब साहेब यांच्याकडून उन्न रंड मोन्न नाल यंज आर यर यट्टा वम्मद पत्त असे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बात तुमच्या चेहऱ्यावरती हसू, वाईट बोलल्याने चेहऱ्यावरती हसू येतं असं नाही, होय की नाही? ते आपल्याला बायकोला आमच्या भजनात आणायची काही गरज नाही, होय की नाही? ती बिचारी तिच्या परीने मेहनत करता, ती कमवता, ती बिचारा आपलं नाव मोठं होण्यासाठी काहीतरी हे 4 वाजता गेल्यानंतर येवा बसा बिसा म्हणता. आणि हे गुलाम सांगतात की बायकोच्या मैत्रिणीने माका नेऊ गोवा 4 दिवस म्हणून. आता तिनं ऐकला नसत बारी, आज केक कापीत काय सांगा माका? आज केसच कापीत, केक कापणार नाही, केस कापीत आज. आणि केस कापूच्या दिवशीले माका गुलाम सांगतात की तुमच्यावर म्हणता 11 वर्ष प्रेम केलंय. समजा काका प्रेम केलं नाही आणि आम्ही समजा जवळीला होतो, पुढचा काय या बघा. हो एक मिनिट, आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे सोहम सिंग साहेब यांचं शाल श्रीफळ देऊन सत्कार करतायत मंडळाचे अध्यक्ष साहेब. तुमची कृपा दृष्टी अशीच आमच्यावर राहू दे आणि त्या सत्यनारायणाजवळ प्रार्थना करेन तुमच्या धंद्यामध्ये तुम्हाला बरकत देऊ. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी नाईक बुवा सुद्धा अतिशय शुद्ध बोलतायत. कारण मगाशी सांगितलं त्यांनी टाळ्यांचं महत्व, कारण टाळी ब्रह्मानंदी लागली पाहिजे. पण त्याही पेक्षा मी पुढचं जाऊन सांगेन, सगळे बुवा सांगतो हे कर जोडले की टाळी होते, पण ती टाळी परमेश्वरापर्यंत पोहोचते असं नाही. टाळी अंतकरणातून आली पाहिजे. कुठचंही काम करताना अंतकरणातून करा तर ते परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. आणि ते काम म्हणजे या बोरिवली रिक्षा चालक मालक संघटनेने केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी मंडळी होऊन होती, नाही का? कोणतंही कार्य करताना मनापासून करा, 100% ते परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे. बुवा या टिवल्या बावल्या केस असे करून दाखवणे हे तुम्हाला तर सोबत ना. आता 51 वर्षाचे झालात तुम्ही, 51 वर्षाचे. आता तरी ह्या पोरकळपणा बंद करा. आणि काहीतरी आता सिनियर सिटीजन मध्ये तुम्ही गेलात, आता 50 वर्षानंतर गव्हर्नमेंटने प्रत्येक भजनी बुवांसाठी 5,000 रुपये पेन्शन चालू केलेली आहे. ती घ्या आणि या दुकान बंद करून घरात बसा. नाहीतर माझा सल्लो ऐका आणि केस कापून भजन करा. काय वाईट वाटलं असत ना, आता उद्या आपण बघू. पण 100% या स्टेजवर म्हणजे अधिकार बाळगतं की तुमका काहीतरी 2 शब्द सांगूचे. माझा काय चुकत असला तर तुम्ही 100% सांगा, मी त्या उद्यापासून सुधारण्याचा प्रयत्न करणार. पण तुमचा चुकताय त्या मी सांगतोय त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. मी जर तुम्ही केस कापून बारी केलात तर पुढच्या वर्षी 1 तारीखला मी 1 लाख रुपये तुमका या ठिकाणी या बारी देईन. काय मंजूर? मग या काम करा तुम्ही. आता या गाणं म्हणते यांच्यासाठी. केसामध्ये गजरा हाय जवळ, केसामध्ये गजरा बुवाचा नवा नवा नखरा. अय्यो नाड इलप्पा एंड नाडप्पा कुच्ची कुडी. केसामध्ये गजरा बुवाचा नवा नवा नखरा. या बुवाला या बुवाला या बुवाला आणून द्या कुणीतरी कडवरी तुकडा. कडवरी तुकडा. कारण आज चांगल्या दिवशी मला वाईट शब्द वापरताना माझ्या कुठेतरी संस्काराची जाण वाटते. पण वो अतिशय सुंदर. असं काही नाही, मी सांगेन ते फॉलो करा असं काही नाही, पण तुम्ही फॉलो केला 100%. मी या पेटीवर बसून वचन दिलाय 100% लाख रुपये पुढच्या वर्षी माऊली नाईक माऊली जर यांनी पुढच्या वर्षीपर्यंत केस कापून बारी केला नाही 1 लाख रुपये मी या स्टेजवर आणून देणार यांना. विचारा त्यांना माहिती द्यावं. मग विचारा हा नाहीच कापणार. माका माहित आहे ना, आज मेले 10 वर्षा मी ह्याच भांडतोय. अहो हे केस म्हणजे काय सौंदर्य आहे, महिलांचं एक लेण आहे, देणं आहे की नाही. जसं कुंकू लावतात, कुंकू का लावतात? सौभाग्य वाढावं म्हणून, होय की नाही. आता कवऱ्या मुला ते कुंकू लावत नाही, त्यांना मिळालं नसतं. जेव्हा लग्न होतं तेव्हा मान भरली जाते, कशासाठी? ते सौभाग्याचं लेणं आहे.
तसंच केस सुद्धा महिलांचं सौभाग्याचं लेणं आहे. प्रत्येकाने वाढवलं तर प्रत्येकाचे केस वाढतील की नाही दादा? तुम्ही जर 6-8 महिने कापलात तर ते केस वाढणार नाही का? सगळ्यांच्याच होती. मग सगळेच पार्टनर म्हणे मॅडम मॅडम मॅडम, मग कुणी पुरुषांच्या डब्यात कुणी जायचा? ह्या मोठेपणा यांका वाटतं आणि ह्याचाच भांडण होता. बाकी माझा दुसरा काय भांडण नाही. मी त्यांच्या चरणाशी नतमस्तक असोय. पाहिजे तर त्यांना हायना उचलून दिव्यापर्यंत चालत घेऊन जाईल डोक्यावरला. पण मी सांगते ते ऐकू जा त्यांनी काय ऐकत नाही. मग भांडण नाही होणार. बघितला ह्या बघा आता ह्या असा केला नी तो बाबू बारको इलो आहे. बुवा घरला जाऊन मम्मीला काय सांगणार? मम्मी मम्मी तू एक बुवा केस वालो उतर तर पप्प्यात येत होतो झाला. आणि हे मगाशी सांगितलं आमच्या कोकणात म्हणतं आत्महत्या होत नाही. कोकणातली पोरा टॉपवर असतात पण कोकणातले बुवा पप्प्यात येतात ना. आता ते सातारा साईडचे कोण असले ते काय म्हणतील? कोकण बिकण सगळं आपलं महाराष्ट्र आपलं आहे ह्या मताचा मी आहे होय की नाही? कोकण वगैरे विभाग आहे पण आपलं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र बघा प्रत्येक राज्य गुजरात आहे, सिक्कीम आहे, ओडिसा आहे पण आपल्या राज्याला महाराष्ट्र दिलाय का? कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, छत्रपती संभाजीराजे जन्माला आले, चंद्रकांत कदम बुवा जन्माला आले, परशुराम पांचाळ बुवा जन्माला आले, विलास पाटील बुवा जन्माला आले, वामन खोपकरजी बुवा जन्माला आले. त्या महाराष्ट्रातले आपण आहोत होय की नाही? बरोबर ना? हिंदी गाणं ना दादा? या दादांना सद्बुद्धी देवो तो परमेश्वर आणि पुढच्या वर्षीपर्यंत चांगले होऊन दे ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. दादा ओ दादा एक सांगेन फक्त माझं दादा ऐका ना. हाँ मैं क्या बोल रहा हूँ सुनो जरा. मैं क्या बोल रहा हूँ आप जो कुछ है ना वो बंद करेंगे ना तो मैं आपको 500 रुपये दे सकता हूँ. तुम्ही यांच्यात पंक्तीत लो इथंच बसा त्याच्या बाजू. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला, म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला. 1 2 3 मी निघालो तुम्ही दादा माझ्या ताईला भेटाया. एक फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती काव्य घेतो आणि गजराला सुरुवात करतो. छोटासा गजर. दोन जराजे इथे गाजले, दोन जराजे इथे गाजले कारण नाथ खुळावी गणपती पोळा आले किती गेले किती संपले बरारा, आले किती गेले किती संपले बरारा. कधी संपले आणि संपू देला नाही. बोलावी रिक्षा चालक मला संघटनेचा जाणारा, रिक्षा चालक मला संघटनेचा जाणारा, रिक्षा चालक मला संघटनेचा जाणारा. हो असंख्य रंग आपल्या जीवनामध्ये असतात. त्या तोरणांना रंग सुद्धा रंगबेरंगी आहे पण आपलं आयुष्य ज्या रंगाने अजून निघालाय तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे, पंढरीचा पांडुरंग आहे, पंढरीचा पांडुरंग आहे. परत एकदा सांगतो भजनाच्या माध्यमातून डबलबारीच्या माध्यमातून उन्ही दोन्ही काढली जातात, जोक सांगितले जातात. मग सगळ्यात महत्वाचं कलियुगामध्ये बाबू काय असेल? बाबू तुम्हाला 100 रुपये दिले, एक वाक्य फक्त घेऊन जा. तू परीक्षेला जाताना देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल पण आपल्या आई वडिलांच्या अवश्य पाया पड, 100% यश मिळणार. कारण एखादी आई जेव्हा मुलाला कडेवर घेते तेव्हा काय सांगते? बाळा मी जे पाहते ते तू पहा. त्याहीपेक्षा बाप पुढचा असतो. बाप मुलाला खांद्यावर घेतो आणि सांगतो बाळा मी जे नाही पाहिले ते सुद्धा तू पहा. असे आई बाबा असतात.
मुलीचं लग्न जेव्हा लागतं तेव्हा अख्खा मांडव हसत असतो, पण बाप एखादा खांबा पकडून कुठेतरी रडत असतो. ते त्याचे आनंदाश्रू असतात. म्हणून कुवाऱ्या मुलींना एकच सांगेन, तुम्ही शिक्षण किती घेता, तुम्ही पगार किती घेता, तुम्ही किती कमवता, याहीपेक्षा महत्वाचं आहे तुम्ही आपल्या आई वडिलांना कन्यादानाचा हक्क देता की नाही, हे महत्वाचं आहे. आई वडील तुमच्या पैशासाठी जगत नसतात. पोरग्यांना सांगेन मी की आई वडील तुमच्या म्हातारपणाची काठी, त्यांच्या म्हातारपणाची काठी पडण्याची वाट बघत असतात. ती काठी बना, त्यांच्यावर मारण्याची लाठी बनू नका. एवढं फक्त भजनाच्या माध्यमातून घेऊन जावं. 100% भजन. हे बुवा आता काय नाही काय तुमका केस बर्डे काढून दाखवीन, त्यात बाकी काय नाही. बर्डे काढून दाखवणार, कसे केस मारायचे बाय आम्ही पण करू शकतो होय की नाही. पण जेणू काम तेनू बिजू करायचं होता का नाही का, ज्यांचा त्यांका करून दे, आमचा काय नाही. अहो काय सुंदी गयो, थंडी लागे छे, केम केम लागे छे, आवे તમે હું થઈ ગયો છે, કાકા સગળ્યા પાસે दोन राजा इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर, दोन राजा इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक देवदार देवळावर, एक त्या रायगडावर, शिवराया छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. असं आवाज काढ, पिवळो मोठं आहे ना लागत तो स्टेशन पर्यंतच आहे. असं क्रांती ज्योती हॉस्पिटल बाळू कांबळे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विलासजी कांबळे गाव बांदिवडा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. कायदा भीमाचा, हे फोटो गांधीचा, हे कायदा भीमाचा, फोटो गांधीचा, शोभून दिसत का नोटावर, शोभून दिसत का नोटावर, किती शोभला, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, मायानी कोटावर. धन्यवाद. या ठिकाणी एक फरमाईश झाले, मला हे गाणं माहिती नाही, बुवांकडे देते, बुवा 100% घेणार. यात तरी गाणं घ्यावा आता. कोणता? गोरखपूर का? लुगाई जाती गोरखपूर मा, बरोबर ना. बाकी काय नाही त्या त्या घरापर्यंत पोहोचवतात. हे लुगाई जाती गोरखपुर मा, यहाँ बलमा है बैठा, यहाँ बलमा
क्रांती ज्योती हॉस्पिटल घेतो वन्स फॉर परत 100 ग्रॅम. आता काय म्हटले ते मी विचारले. लुगाई जाती गोरखपुर में यहाँ बलमा है बैठा, यहाँ बलमा है बैठा. गोरखपुर में गाड़ी में राम नामा का झोटा. लुगाई बैठी गोरखपुर में बलमा है बैठा. लुगाई बैठी गोरखपुर में बलमा यहाँ बैठा. गोरखपुर माता ले हे राम नामा का झोटा. ओके थँक्यू आय लव्ह यू. बस ते क्रांती ज्योती हॉस्पिटल यांच्यावर 101 रुपये परत. त्यांना फक्त झलक पाहिजे. कांबळे साहेब. कायदा भीमाचा हा फोटो गांधीचा. बरोबर बघा कारण राज्यघटनेचे शिल्पकार एक्चुअली गोरखपुर फुलाघाट, गोरखपुर से फुलाघाट से बढ़िया साहब इनका 101 रुपीज. आता तुम्ही मिळालात म्हणजे काय टेन्शनच नाही दोघे जण. ओके नो प्रॉब्लेम. बघा राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहून ठेवली आहे आणि आज सगळ्यात ती राज्यघटना कोणाचा कोणीही त्याला हात लावू शकत नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी म्हणजे जोरदार टाळ्या. कायदा भीमाचा फोटो गांधीचा. शोभून दिसतो गाणोटावर, शोभून दिसतो गाणोटावर. किती शोभला असला भीमगोटावर. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म झालं भीमगा, जन्म झालं भीमगा, जन्म झालं भीमगा. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म झाले भीमगा. या ठिकाणी सदा दयानंद गुरव यांनी 101 रुपये दिले आहे. संभाजी महाराजांवरती एखादं गाणं बोला. नक्कीच प्रयत्न करतो साहेब. हरिभाऊ अवकीरकर सातारा यांचं हे आमचे तबलजी कसबले साई कसबले यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच गायकवाड साहेबांकडून हे 101 रुपये पारितोषिक आलंय. रिपीट करण्यासाठी थोडक्यात घेतो, वेळेचा अभाव आहे. सोनियाची सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ. जन्म झाले भीमगा, हो जन्म झाले भीमगा. सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली छत्रपती संभाजी महाराजांची सन्मान्य दयानंद गुरव 2 ओळी घेतो. गजराची टाक. हिंदू धर्म रक्षण कर,
खर तर छत्रपती शिवरायांचं देहावसन झाल्यानंतर औरंगजेबाला वाटलं होतं आता आपल्याला कोण नाहीये, पण त्याच्या पुढची 9 वर्ष औरंगजेबाला सळो की पळो करून सोडणारा आपल्या छत्रपती शिवरायांचा सुपुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आपला छावा. इथं बिलगाट आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊन म्हणजे हिंदू धर्म रक्षण कर नाही तर मरणवर. पितुरानी पितुरी करुणी घातला राला, पितुरानी पितुरी करुणी घातला राला, जाणता संभाजी राजा तो भला. जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय, जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय, जिजाऊच्या पोटी जन्मले शिवराय. हे मराठ्याच्या रक्षणाला रोविला उपाय, मराठ्याच्या रक्षणाला रोविला उपाय, मराठ्याच्या रक्षणाला रोविला उपाय. हातामध्ये समजेल भवानी आईचा वर, हातामध्ये समजेल भवानी आईचा वर. जिजाऊचा पुत्र तो राजा सोमला, जिजाऊचा पुत्र तो राजा सोमला, कसा जाणता संभाजी राजा तो भला. संभाजी राजा तो, संभाजी राजा तो. छोटा गजर सादर करतो कोणी सुद्धा वेळ दिला. घेणार होते दुसरं, पण आज बर्थडे आहे म्हणून मी दुसरंच घेते. खरोखर म्हणजे पेडणेकर बुवा सांगतात ते खरं आहे, कारण आज 10 वर्ष भजन क्षेत्रामध्ये म्हणजे 2020 मध्ये मला कोणी पुढे नेला असेल तर माझ्या पेडणेकर बुवाने एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ. पण काय आहे रणांगणात उतरल्यानंतर श्रीकृष्णाने सुद्धा सांगितलं अर्जुनाला, बाबा समोर कोण तुझा भाऊ आहे तो बघू नको, तुला युद्ध करायचं आहे. तसंच इथे जरी आपण हे रणांगण आहे, त्या रणांगणामध्ये समोर कोणी असू दे, मी वाईट न बोलता त्यांच्या ज्या उणीवा चुका असतील ते मी सांगतोय, ते माझ्या उणीवा चुका सांगतात ह्याच्यातच. आणि जाताना आम्ही एका गाडीत बसून जात आहोत. बाकी हसता बरा ना बाई हो, फोटो बिटो काढून घ्यावा. पण भारी म्हणजे कॉमेडी किंग म्हणजे दिव्याचे गौरव मोरे म्हणून प्रसिद्ध आहेत ते, दिव्याचे गौरव मोरे म्हणून. पैसे नको बाबा, तू घरात जा. तो एक झाडको आणून गेलोय 50 वालो जगदीश, हो काहीतरी घेऊन यायचो. बरं काय बोलतात ते समजत ना, आम्ही मेला. आणि हो माका तुका करता कोकण कोकण तो खवाळलो तिकडना. अरे तो गोरखपूरचं नावच घेतोय, हो कोकण कोकण म्हणता तो खवाळलो ना. तर जगदीशने 2 वेळा येऊन सांगितलं, भाई हमारा उधर का नाम ले लो. हा नाही तुझा काय झालाय माहित आहे. पण अतिशय सुंदर पेडणेकर बुवा आज भजन क्षेत्रामध्ये. पेडणेकर बुवांचं का नाव आहे तर पेडणेकर बुवा सगळ्यांचे मिळून मिसळून वागतात. मी किती जरी बोललोय तर एक शब्द माका नाही बोलणार ते पेडणेकर बुवा आमचे, एक शब्द नाही बोलणार. आणि त्याचा राग बी घेत नाही, निर्लज्ज माणसा राग कसलो. हा नावाला
नागाव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. नावाला नावाशी नागाव पाहिजे. काय सांगे बघाशी बायकांना म्हणता देवळात गेल्यानंतर आराधना पूजा साधना म्हणता पुरुषांका काय नाही. पुरुषांका काय नाही हो. काय 51 वर्ष झाल्यानंतर भाईसाटले पुरुषांका काय नाही आहे ना. आता तुम्ही दत्तू जाधव यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिकाला आई बाबाचं गाणं घेतलंय 100%. असं म्हणू नका बुवा पुरुषाला काय नाही. देव हा पुल्लिंग आहे की नाही. मंदिरातला पुजारी पुल्लिंग आहे होय की नाही. मगाशी फक्त त्यांना ते पिंक ड्रेस वाली पोरगी दिसली, इकडे महिला बसलेले दिसलं नाही. बोलले की नाही मगाशी पिंक ड्रेस वाली पोरगी. गुलामाचं लक्ष भारी आहे म्हणजे ताईच त्या, बाकीच्या ताई नाही. काय त्यांना वाईट म्हटलं ताई ती गेली घरात. बाकी म्हणून म्हणतो बघा ना भांडण ना तंटाण वाद पाहिजे, ना भांडण ना तंटाण वाद पाहिजे. कलियुगी भजनाचा नाद पाहिजे, कलियुगी भजनाचा नाद पाहिजे. क्रांती ज्योती हॉस्पिटल बाळू कांबळे यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. साहेबांनी मगाशी एक गाणं सांगितलं आई बापा होती. विसरू नको रे आई बाबाला, खरोखर मंडळी आई वडील आहेत त्याने त्यांची कदर करा. मेल्यानंतर माझ्या बाबाक लाडू, माझ्या बाबाक चिवडो, माझ्या बाबाक सुरमई आवडायची, कोण खात नाही उपास करी खात. जिवंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करा. मेल्यानंतर काही नाही दिला तरी चालेल. 8 दिवसापूर्वी वाचलं होतं की करोडोंची संपत्ती आई वडील दोघे सुद्धा ऑफ झाले इंडियामध्ये. त्यांनी काय ते आले नाही 4-4 महिने काहीतरी इकडे इंडियामध्ये आले नाही असं शेवटचं वाचलं होतं मी. ही परिस्थिती आपल्या आई वडिलांवरती यायला देऊ नका म्हणून म्हणतोय बघा. विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्याने काया, काया झिजवून तिच्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे, विसरू नको रे, विसरू नको रे आई बापाला. जिजवली त्याने काया, काया झिजवून तिच्या शिरावर धरली सुखाची छाया वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला बेल बंगला गाडी, तुला बेल बंगला आई बाप मिळणार नाही याची जाण राहू दे थोडी. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला. जिजवली जाणे काया, काया झिजवून तिच्या शिरावर धरली तुला.
मध्ये गजर घेऊ. हा सांगुनिया गेले हरी नामी आनंद नामी ऐके ना कोणी याची मनाला ना सांगता ना पारू ना सांगता ना पारू ना बाबूराव पाहिजे ना सांगता ना पारू साधना बाई पाहिजे युगी भजनाचा नाद पाहिजे हे माय बाप भजन नदी कांच देवा भान संस्कृतीच्या पावित्र्याचा राखूया मान हरी नाम बाईले नाटिंडी ना बिबटी हरी नाम बाईले हे सततेचा दोपार गेले कलियुग आले वार्तापायी जीवनाचे वाटोळे झाले सत गेला द्वापार गेला आणि कलियुगाला सतयुगामध्ये 4 अक्षरी बाणासूर नावाचा राक्षस होता. त्रेतायुगामध्ये 3 अक्षरी रावण नावाचा राक्षस होता. द्वापार युगामध्ये 2 अक्षरी कंस नावाचा राक्षस होता आणि या कलियुगामध्ये 1 अक्षरी राक्षस तो म्हणजे मी केलंय या सगळ्यांनी आणि म्हणूनच आपला अंत होणार आहे. आपण काय नाही तो परमेश्वर काय म्हणता अरे बाबा 60 ते 70 वर्षाच्या करारावरती तुला खाली पाठवलाय आणि तू खाली गेल्यानंतर हो बंगो माझो ही गाडी माझी कोणाचा काय सांगता येत नाही. आताच बघा 15 तारीखला रणसंग्राम होणार आहे त्याच्यात बघितलं अशा काय त्याचं आम्ही बोलत नाही म्हणजे काय कोणाचं नाही आहे डाळभात लोणचं आणि कोण ऐकताय कोणतं नाही काय आमचं एकच पक्ष. आता हे कट्टर बीजेपी म्हणजे कोण बुवा जनार्दन पेडणेकर अरे हो नेपाळचो पण इलो त्या नाही येत माका मी बंद करते आता हे का म्हणून देत्या. तर आपला एकच पक्ष तो म्हणजे हरिनाम आणि आमचा नेता पंढरीचा पांडुरंग आहे म्हणजे होय की नाही. म्हणून म्हणतोय बघा या ठिकाणी सन्माननीय कृष्णा वायकुळे बोरिवली कुली मुकादम यांच्याकडून 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांच्यावरती म्हणतोय नाही गाणं पण म्हणते आता हे 101 रुपये कोणाकडून आले बाप तो बाप रहेगा 101 रुपये धन्यवाद. कुलींवरती काहीतरी म्हणायला सांगतात 2 ओळी. ओझे वाहुनी संसाराचे मोडलाय त्यांचा कणा संसारासाठी करतात कुली आपण म्हणतो पण कुली पिक्चर मध्ये अमिताभ बच्चनने ते दाखवून दिलंय की काय कोणाचं काम कमी नसतं. प्रत्येक आपल्या कामामध्ये श्रेष्ठ असतो या मताचा मी आहे की नाही. प्रत्येक आपल्या जागी श्रेष्ठ आज पेडणेकर भाऊ आपल्या जागी श्रेष्ठ आहे मी आपल्या जागी श्रेष्ठ आहे भजन रसिक आपल्या जागी श्रेष्ठ आहे. प्रत्येकाचं प्रारब्ध आहे म्हणून त्यांनी डोक्यावर बोजा घेतले म्हणून आहे असं नाही ते त्यांचं प्रारब्ध आहे म्हणून म्हणतो. ओझ वाहुनी मोडलाय कणा ओझ वाहुनी संसारासाठी मोडलाय त्यांचा कणा. रामकृष्ण 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 म्हणा ओझे वाहुनी संसाराचा मोडलाय त्यांचा कणा ओझे वाहुनी संसाराचा मोडलाय त्यांचा कणा. रामकृष्ण 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 म्हणा रामकृष्ण म्हणा रामकृष्ण. गजराची सांगता करतोय फक्त माझ्या मित्रासाठी एक बड्डेचा गाणं या ठिकाणी सादर करतोय.
दिले आए, बार बार दिले आए, हरिनामामध्ये हिरा गावला पेडणेकर नावान, या हरिभजनात एकदा जोरदार टाइम साऊंड वाल्यासाठी होऊन जाते म्हणजे हरिनामात हिरा गावला पेडणेकर नावान, बंधू मित्र सारी नाती जपती ते प्रेमानं. माझ्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. खरोखर हे 100 रुपये आज माका वाटतं बऱ्याच वर्षांनी त्यांनी माका दिले नाही 100 रुपये. मी आज जपून ठेवणार हे 100 रुपये आणि उद्या त्यांना 100 रुपयाचे गजरे आणून देणार. संजय म्हणे सुसंवाद पाहिजे, संजय म्हणे सुसंवाद पाहिजे, कलियुगी भजनाचा नाद पाहिजे. जयचे दैनिक पेडणेकर घेतून घ्या. धन्यवाद. दत्ता दिगंबराया हो, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. 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 दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ. दिगंबरा दिगंबरा ब्रह्मानी महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा ब्रह्मानी महेश्वरा, दिगंबरा दिगंबरा ब्रह्मानी महेश्वरा. दत्ता दिगंबरा, दत्ता दिगंबरा, दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. 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 दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा माझा वल्लभ. दिगंबरा दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा, दिगंबरा दत्तगुरुचे नाम स्मरा, दिगंबरा दिगंबरा दत्ता दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबराया हो, स्वामी